आणि आता बातमी येते पुणे गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाची। तनिषा भिसेंच्या मृत्यूला डॉक्टर घैसास जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 अहवाल सरकारला सादर झालेत, तर दुसरीकडे आयएमएच्या महाराष्ट्र प्रमुखांनी भिसे कुटुंबावरच उलट आरोप केले। त्यावर रुपाली चाकणकर यांनी उत्तर देताना आयएमएला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचं म्हटलेलं आहे। तनिषा भिसेंच्या मृत्यूला डॉक्टर घैसास जबाबदार। तनिषा भिसे मृत्यू प्रकरण 4 अहवाल सादर। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात 4था अहवाल सादर करण्यात आलाय। या अहवालात डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमवर ठपका ठेवण्यात येईल अशी शक्यता भाजप आमदार अमित गोरखेंनी वर्तवली आहे। तनिषा भिसे यांना या अहवालातून न्याय मिळेल असंही गोरखे म्हणाले। आमच्या बाजूनच भिसे कुटुंबियाच्या बाजूने हा निकाल लागेल अशी तरी संपूर्ण शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री, माननीय सचिव यांच्या आम्ही संपर्कात आहोत। या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घैसास यांच्याकडनं ज्या चुका झाल्या त्यामुळे नक्कीच ते आणि त्यांची टीम याला दोषी आढळेल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसेंना दाखल करून घेण्यासाठी डिपॉझिट मागण्यात आलं होतं। यावरून अमित गोरखे यांनी डॉक्टर घैसास यांच्यावर आरोप केला। तनिषा भिसे या IVF ट्रीटमेंट घेत होत्या। ही ट्रीटमेंट डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडून घ्यावी असं डॉक्टर घैसास यांना वाटत होतं, पण तनिषा भिसे यांनी ही ट्रीटमेंट दुसऱ्या ठिकाणी घेतली। यामुळेच तनिषा भिसेंना दाखल करून घेण्यासाठी मंगेशकर रुग्णालयात डॉक्टर घैसास यांनी डिपॉझिट मागितलं असा आरोप अमित गोरखे यांनी केलाय। माझ्या मानसिक असलेले ट्रीटमेंट नाही इंदिरा घैसासकडे, त्यामुळे त्यांनी ट्रीटमेंट लांबवण्याचा प्रयत्न केला। इमर्जन्सीमध्ये गेल्यानंतर त्यांनी डिपॉझिट त्या ठिकाणी भराच असं सांगितलं आणि कदम साहेब आपण असं म्हणतं की डिपॉझिट त्यांनी मागितलंच नाही। त्या ठिकाणी आपण डिपॉझिट मागितलं नाही असं म्हणत असताना मला हे आपल्याला सांगायचं आहे की आपण त्या ठिकाणी नीट अभ्यास केला पाहिजे। आमच्या पेशंटकडे 10 लाख रुपये डिपॉझिट मागितलं, इस्टिमेट नाही। आपण म्हणता की इस्टिमेट त्यांनी दिलं, लेखी पावती आहे। इंडियन मेडिकल असोसिएशननं मात्र डॉक्टर घैसास यांना पाठिंबा दिलाय। आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष यांनी उलट रुग्णावरच खापर फोडलंय। तू प्रेग्नंट राहू नको आणि बाळ अडॉप्ट कर असं सांगितलं होतं, परंतु या डॉक्टरांचा सल्ला कुठेतरी मानण्यात आलेला नाही आहे आणि मग कृत्रिम गर्भधारणा करून प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला। तर त्यामुळे ही गुंतागुंत याच्यामध्ये एक्सपेक्टेड होती आणि ती गुंतागुंत दुर्दैवाने झाली। एखादं बाळ अडॉप्ट केलं असतं तर यांच्या वंशाला दिवाही मिळाला असता आणि जे बाळ पोरकं होतं, ज्याचे आई वडील कोणीच नव्हते, त्या बाळाला एक चांगलं घर मिळालं असतं।